बोला राजकुमारी आत्मिका. हे आपले बंदिवान आहेत. यांना काय शिक्षा व्हायला हवी? राजमाता, आम्ही काही बोलू इच्छितो. आज्ञा. आम्ही आपली खूप ख्याती ऐकून होतो. आपण अतिशय न्यायप्रिय आणि उत्तम शासनकर्ते आहात. पण माफी असावी. प्रेमाचा आणि विवाहाचा प्रस्ताव घेऊन येणाऱ्या वीराशी युद्ध करून त्याला बंदी करून त्याला शिक्षा ठोठावण्याची प्रथा आपल्या राज्यात आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. विवाहाचा प्रस्ताव? सैन्य घेऊन? युद्धात आपली राजकन्या तरबेज आहे. सांगाल आम्हाला, इतक्या कमी सैन्यानिशी आम्ही हे युद्ध केले आहे. जर आम्हास युद्धच करायचे असते तर आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो असतो राजमाता. आपल्या शेजारी राष्ट्राशी संघर्ष नको म्हणून मैत्रीचा, प्रेमाचा आणि राजकुमारी आत्मिकेशी विवाहाचा प्रस्ताव घेऊन आम्ही इथवर आलो होतो. जर आपणास हा प्रस्ताव मान्य नसेल तर निदान या लुटुपुटूच्या लढाईत आम्हाला असं युद्धबंदी बनवून आमचा अपमान तरी करू नये. महाप्रतापी महाराणी सत्यवेदींचा, महाप्रतापी महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा. आपल्या प्रस्तावाचा आम्ही विचार करू. तोपर्यंत आपण आमचे अतिथी आहात. महाप्रतापी महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा. आम्ही निश्चित सांगू शकतो. आम्ही स्वतः पाहिलंय. राजकुमार रणवीर युद्धाकरताच आले होते आणि आता बंदी झाल्यावर हा विवाहाचा प्रस्ताव ठेवण्याची त्यांची राजनीती आहे राजमाता. असेलही, पण तुम्ही राजकन्या आहात. तुम्हाला राजकुमार रणवीरांना बंदी बनवून ठेवणं योग्य वाटतं की त्यांचा विवाहाचा प्रस्ताव मान्य करणं? राजकन्या म्हणून आम्हाला सांगा. हा विवाह झाला तर अनेक वर्षांपासून संकेश्वरमशी असलेले आपले शत्रुत्व संपेल. आपली दोन बलाढ्य राज्ये एकत्र आली तर आपल्या राज्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची अवधपुरी सांभाळण्यासाठी आम्हाला कोणा रणवीरची गरज नाहीये. ते का आम्हाला माहित नाही? खरं तर प्रधानजी आणि इतर मान्यवरांच्या म्हणण्यानुसार हा विवाहाचा प्रस्ताव स्वीकारण्याची आणि संकेश्वरम सोबत असलेले आपले हितसंबंध जपण्याची आज्ञा एक महाराणी म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकलो असतो. एक माता म्हणून सांगतो. महाराजांनंतर या राज्याची धुरा आम्ही कशी सांभाळली हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण आम्ही तुम्हाला काय दिलं? फक्त रण? एक माता म्हणून आम्हाला वाटतं की तुमचा विवाह व्हावा आणि तुम्ही उभयतांनी राज्य करावं. राजकुमार रणवीर तुमच्यासाठी सर्वथा योग्य आहेत असं आम्हाला वाटतं. निर्णय तुमचा असेल आणि तो निर्णय महाराणी म्हणून सुद्धा आम्हाला मान्य असेल.
सूर्यदेवावर तरी दया करा. त्याला का झाकळून टाकताय तुमच्या नयनांच्या तेजाने राजकुमारी? तुम्ही आल्याची चाहूल नाही लागली आम्हाला. आश्चर्य आहे. चाहूल शत्रूची लागते राजकुमारी. म्हणूनच म्हणतोय आम्ही, तुम्ही आल्याची चाहूल नाही लागली. युद्धाच्या वेळी चाहूल लागली होती ना? कारण आम्ही खरंच युद्ध करायला आलो होतो. युद्ध करून जिंकायची होती अवधपुरी. पण तुमच्यातल्या लढवय्या रणरागिणीने आम्हाला जिंकलं. आम्ही तुमच्या प्रेमात पडलोय आत्मिका. या प्रेमाने आमच्या कानात येऊन एक गोष्ट सांगितली की युद्ध करून कदाचित आम्ही हे राज्य जिंकू शकू. पण आत्मिकाला नाही, कधीच नाही. त्या क्षणी हे युद्ध थांबवले आणि तुमचा बंदी होऊन इथे आलो. आता बेड्या लोखंडाच्या घाला. किंवा विवाहाच्या. निर्णय तुमचा आहे. प्रधानजी, मिठाईचे पेटारे आलेत. राजकुमारांनी पाठवलेत म्हणजे आता युद्ध नाही, विवाह. आमचा विजय निश्चित आहे. आणि जर आम्हाला युद्धात अपयश आलं तर आम्ही विवाहाचा खेळ खेळू. ज्या क्षणी मिठाईचे पेटारे तुमच्याकडे येतील, समजून जा तुमच्या सैनिकांची युद्धभूमीवर येण्याची वेळ आली आहे. चला सैनिकांनो, अवधपुरीवर कूच करण्याची वेळ आली आहे. चला. आत्मिका, आजची आमची इथली शेवटची रात्र. उद्या पहाटेला आम्ही संकेश्वरमला जाऊ. विवाहाची तयारी करू आणि मग विवाहास येऊ. संकेश्वरम सध्या आर्थिक अडचणीत आहे असे ऐकिवात आहे. आता राज्य म्हटल्यावर हे असे होणारच. आर्थिक अडचण ही सर्वसामान्य जनतेला असते राजकुमारी, आपल्याला नाही. राजकुमार, आपण जनतेचे सेवक. जनता अडचणीत याचाच अर्थ राज्य अडचणीत. आणि हो 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 हो. मग काय तुमचा खजिना घेऊन येणार आहात की काय संकेश्वरमला? संकेश्वरमला तसा खजिना निर्माण करूया. दैवी देणगी आहे ना ती. निर्माण कशी करता येईल? अवधपुरी सारखा खजिना नक्कीच निर्माण करता येईल. तुम्ही हे काय केलं? आम्हाला वाटलं हा तुमच्यावर हल्ला करणार आहे. ही कसली अनिष्ट चाहूल? हे युद्धाचे संकेत तर नाहीत. सरच्या वेशीवरून अजून परतला कसा नाही? सर्जा,
हा बाण त्याच्या छातीत लागलाय. याचा अर्थ हा बाण धोका. प्रधानजी, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं राजकुमारी आत्मिका. तू आम्हाला बंदी केलंस. हे बघ,